आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। आळंदी येथे सप्ताह निमित्त ज्ञानेश्वर महाराज भारती यांच्या मार्गदर्शनाखाली माहूरगड ते आळंदी गेल्या 16 वर्षांपासून ते अनेक भाविकांना वारीला घेऊन येत असतात। त्यांच्या वारीमध्ये विदर्भ व मराठवाडा येथील भक्तांचा समावेश असतो। त्यांनी आतापर्यंत भक्तांना अनेक तीर्थक्षेत्राचे दर्शन त्यांनी घडविले आहे। त्याचप्रमाणे आज ते आळंदीत दाखल झाले असून त्यांचे हरिपाठ, कीर्तन, सप्ताह विविध कार्यक्रम आळंदीमध्ये संपन्न होत असतात। आतापर्यंत त्यांनी सर्व वारकऱ्यांना घेऊन वृंदावन, आळंदी, देहू, अयोध्या, काशी अशा अनेक तीर्थक्षेत्र या वारकऱ्यांना ज्ञानेश्वर महाराज भारती यांनी घडविले। तसेच यांचा मुक्काम आळंदी येथे असून त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी गजेंद्र ढगे यांच्याशी बोलताना वारकरी म्हणाले, आम्हाला सांप्रदायिक वातावरणात खूप आनंद वाटतो आणि आम्ही भक्तिमय वातावरणात आम्ही रमून जातो, असे आमचे प्रतिनिधी गजेंद्र ढगे यांनी कळविले। धन्यवाद। महाराष्ट्र मंडलचा श्रीमंत आहे। माझे नाव श्रीमंत ज्ञानेश्वर भारती महाराज आहे आणि मी श्री संत मोतीराम महाराज काकानी यांच्या कुळामध्ये जन्माला आलेला असून एक संन्यासी जीवन जगत आहो। माहूरला माझा आश्रम आहे, परभणीमध्ये धसाडीला सुद्धा माझा आश्रम आहे। महाराजांचं खूप मोठं म्हणजे धसाडीला आश्रम आहे, माहूरला आश्रम आहे आणि ते आता हे कितवं वर्ष आपण आळंदीमध्ये? 16वं वर्ष आमचं आळंदी। 16 वर्षापासून तुम्ही? 16 वर्षापासून। ओके, हे सर्व लोकांना घेऊन येत आहे? सर्व लोकांना, जवळजवळ यावेळेस थोडेसे लोक कमी आहेत, नाही तर खूप लोक राहतात 5-7 हजार पर्यंत। यावेळेस आमचे 500 लोक आहेत जास्तीत जास्त। म्हणजे सुरुवातीला तुम्ही जेव्हा येत होते त्यावेळेस थोडा कमी रोष असेल याच्यामध्ये? हा, रोष कमी होता आणि आळंदीमध्ये तेवढी व्यापकताही नव्हती। आज खूप व्यापकता झाली, जागोजागी बिल्डिंगा, खोल्या, नाना प्रकारचं। त्यावेळेस एवढं नव्हतं, एकदम छान आणि सुंदर वातावरण होतं त्यावेळेस। एवढी व्यवस्था पण नसेल नाही, त्यावेळेस एवढी व्यवस्था नव्हती, पण त्यावेळेस जो आनंद होता, आज एवढी व्यवस्था असूनही तो आनंद नाही आहे। बरोबर बरोबर। म्हणजे जेवढे पब्लिक वाढली किंवा जेवढे वाढलेलं आहे त्या निमित्ताने गर्दी पण, जेवढे अत्याधुनिक साहित्य सुविधा झालेल्या आहेत आता, त्याच्यामुळे थोडस काही गोष्टीचा थोडस फायदा होत आहे, परंतु एक आत्मिक समाधान ज्याला मिळते ते नाही आहे। बरोबर आहे। म्हणजे जेवढी प्रगती तेवढी अधोगती पण होत नाही। हा, सत्य आहे ते, बरोबर आहे, बरोबर आहे। महाराजांनी सांगितलं जेवढे म्हणजे प्रगती होत आहे तेवढे अधोगती पण आहे। जे चांगलं आहे ते घ्यावं आणि जे वाईट आहे ते सोडावं, असं महाराजांचं मत आहे। जे चांगलं आहे ते स्वीकार करावं, जे चांगलं नाही त्याचा त्याग करावा, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही। रामकृष्ण हरी। धन्यवाद महाराज। नमस्कार, महाराष्ट्रातील तमाम दर्शकांचं परिवर्तन न्यूज 24 मध्ये स्वागत आहे। तर आपण आज आलेलो आहोत आळंदीमध्ये। आळंदीमध्ये औचित्य आहे की ह्या ज्या माऊली आहे हे माहूर छत्र गडावरून इथे दर्शनासाठी आलेले आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यांचं दरवर्षी इथे आळंदीमध्ये येत असतात। तर त्यानिमित्त आपण यांना विचारूया, आपलं नाव काय माऊली आणि तुम्ही कुठून आलात? मी माहूरवरून आली, माझं नाव अनुपमा क्षीरसागर आहे। मी आपले ज्ञानेश्वर महाराज भारती यांच्या सोबत सप्त्याला आली। आळंदीचा त्यांनी सप्ताह ठरवलेला आहे, त्या सप्त्यासाठी आम्ही सर्व महिला आलेला आहे। त्यांच्या सोबत आम्ही तीर्थयात्रेला बरेच वेळ जात असतो। प्रयागला गेलो, वारीला जातो। यावर्षी आता आळंदीत आता भागवत सप्त्याला आलो। म्हणजे ज्ञानेश्वर माऊली भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही दरवर्षी विविध ठिकाणी विविध दर्शनासाठी दर्शन करण्यासाठी जात असतात? हो। तुम्ही कुठून आलात? आम्ही माहूरगडवरून आलेला आहे। नाव काय तुमचं? विनागिरी। या माऊलींचं नाव आहे विनागिरी। दरवर्षी तुम्ही जाताय? हो हो, दरवर्षी येते आम्ही। इथे सप्ताह ठेवलेला आहे, सप्त्यासाठी आलेला आहे। आमचा आता ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे आमचं। धन्यवाद। ताई तुम्ही कुठून आलात? माहूरवरून। माहूरवरून। नाव काय? दुर्गा रत्न पारखी। दुर्गा रत्न पारखी। दरवर्षी येत आहे? नाही, फर्स्ट टाइम ला आलात? हा। बरं बरं बरं। आणि आता याच्या पुढे दरवर्षी येण्याचं काय वाटलं आळंदीमध्ये येऊन तुम्हाला? छान आनंद वाटला। पारायण आहे, भागवत आहे।
छान कीर्तन पण चालू आहेत. हा. माऊली तुम्ही नाव काय तुमचं आणि दरवर्षी तुम्ही येताय? रामकृष्ण हरी, माझे नाव हरिभक्त पारायण अभय महाराज टाले, माहूरगड. आम्ही दरवर्षी माऊलीच्या समाधीचं दर्शन घेण्याकरता येतो आणि माऊलीच्या समाधीकडे पाहिल्यावर आम्हाला आनंद होतो. भाग गेला, शीन गेला, आमचा सगळा थकवा जीवनाचा निघून जातो माऊलीचं स्वरूप पाहायला. महाराजांचं म्हणणं आहे की आळंदीत आल्यानंतर आपला पूर्ण सांप्रदायिक वातावरणामध्ये पूर्ण थकवा निघून जातो. म्हणून दरवर्षी तुम्ही माऊली आळंदीला येऊन माऊलींचं दर्शन घ्यावं असं महाराजांचं मत आहे. ताई तुम्ही काय सांगाल? आळंदीमध्ये आज काय माऊलींचं दर्शन घेतलंय तुम्ही? नमस्कार, रामकृष्ण हरी. माझं नाव संध्या लक्ष्मणराव वेलादे. मी प्रॉपर तशी यवतमाळची आहे, पण माझे गुरुवर्य बाळू महाराज काकाणी उर्फ म्हणजे नवीन तर त्यांचं नाम हे झालेलं आहे ज्ञानेश्वर भारती. तर त्यांच्या निमित्तानं आम्हाला एरी आता 16-17 वर्ष होत आहे. दरवर्षीप्रमाणे त्यांचा सप्ताह फिरता सप्ताह असतो, त्याप्रमाणे आळंदीला पण आम्ही दरवर्षी येत असतो. आणि आळंदी म्हटलं तर एक वारकरी संप्रदायाचं एकमेव ठिकाण आहे की जेणेकरून सगळ्यांची मानसिकता आणि जे भाव असते आपला एकदम बिनधास्त आणि मजेदार, आणि जे वारकरी संप्रदायातलं जे काही महत्व आहे या आपल्या समाधी म्हणजे आपल्या आळंदी पासून खरंच सगळ्याला एक ओळख म्हटलं तर ते म्हणजे माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर नवीन संजीवनी मिळत तुम्हाला. एकदम बरोबर. धन्यवाद ताई. मावशी बरं तुम्ही उभ्या राहा, बोलू नका. हा बोला, कुठून आल्यात? नाव काय? नाव बे हा मनोहर बेबी लांडगे. हा मावशींचं नाव आहे मनोहर बेबीबाई लांडगे. हा तर कसं आहे, मावशी थोड्या बोलण्यासाठी हे होतात, त्यामुळं मावशी कधी बोलल्या नाही माईक समोर, नाही का? हा तुम्ही मावशी? आम्ही माहूरचेच आहे. माहूरचेच आहे. हो, हा. 15-16 वर्ष झाले. आम्ही गुरु केलेले आहेत बाळू महाराज काकांनी, म्हणजे ज्ञानेश्वर भारती. बरं. हा, आणि त्याच्यासोबत येतो आम्ही. खूप 4-5 तीर्थ केले आम्ही. द्वारका केली, काशी केली, वृंदावन केलं, अयोध्या केली, आणि अजून पंढरपूर, आणि आता आळंदीला. दरवर्षी आम्ही आळंदीला येत असतो. हो, आळंदीत आलं तर एकदम मनाला शांती वाटतं, हो. मला समाधान होतं. समाधान होतं. आणि आम्हाला आमचे गुरु आणते तर सांग. नातवांची आठवण वगैरे येते का नाही? इकडे आल्यावर काही नाही येत. इकडे गेल्यावर सर्व या मैत्रिणी हो, मैत्रिणी. आनंद होतोय. हा? आनंद आहे. हो, दरवर्षी. बाबा तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठं आलात? निवर्ती लक्ष्मण शेरकर, हा. राणा दसाडी, तालुका जिल्हा परभणी. बर. म्हणजे हे सर्व वारकरी मराठवाडा विदर्भ यांच्या कडून आलेले हे सर्व वारकरी आहेत. आणि मावशी कुठं आलात? आम्ही माहूर. नाव काय? सुमनबाई रावते, कोंडूळ. कोंडूळ. बरं. दरवर्षी येत आहे? हो येतो दररोज. ज्ञानेश्वर भारती महाराजांच्या मार्गदर्शनाखाली कितवा वर्ष आहे तुमचं हे? माझं पहिलंच वर्ष. पहिलं वर्ष आहे माऊलींचं. बरं, धन्यवाद माऊली. महाराज विना चालक आमचे गुरुवर्य बाळूजी महाराज भारती 108. आम्ही नेहमी भागवत मध्ये राहतो. त्यांचा विना चालक आम्ही. आम्हाला पंढरपूर, आळंदी, वृंदावन, काशी इतके आम्ही धाम केले. तर या सर्वांना बोलताना असं वाटलं की हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज भारती यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी अयोध्या म्हणा, वृंदावन म्हणा, किंवा आळंदी आहे, पंढरपूर आहे, अनेक तीर्थ यांनी या माऊलींना त्यांनी घडवलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली. तर आपण पाहत होते परिवर्तन न्यूज 24. कॅमेरामॅन खुशीसह मी गजेंद्र, आळंदी. धन्यवाद. सर्व
रस्मा देवी सर्व राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा